नमस्कार मंडळी, आशू फूड कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहू शकता, आज आपण करणार आहोत अख्खा मसूर रेसिपी. हो, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या रेसिपीज असतात या मसूरच्या रिलेटेड, पण आपण घरच्या घरी पटकन असा होणारा अख्खा मसूर बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक मोठी वाटी अख्खा मसूर घेतलेला आहे स्वच्छ धुवून. त्याचबरोबर इथे कांदा घेतलेला आहे चिरून, बटाटा 1, त्याचबरोबर कढीपत्ता, कोथिंबीर आणि इथे बारीक चिरलेला टोमॅटो, तेल, आलं लसणाची पेस्ट, त्याचबरोबर मीठ, लाल तिखट आणि हळद. असं आपण इथे साहित्य घेतलेलं आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे आपण जो मसूर स्वच्छ धुतला आहे, तो कुकरमध्ये काढून घेऊया. इथे आपण पटकन होणारे मसूर, अख्खा मसूर ही रेसिपी बघतोय. त्यामुळे आपण इथे कुकरमध्ये पटकन शिट्या काढून आधी टाकून घेऊया आणि तांब्याभर पाणी. झाकण लावून घेऊया आणि कुकर गॅसवरती चढवूया. पाहू शकता. गॅसवरती कुकर चढवून ठेवलेला आहे. 2 शिट्ट्या बस होतात. 2 शिट्ट्या काढून व्यवस्थित अशी शिट्टी काढून घेऊया. पाहू शकता. ओपन करूयात. आपला मसूर हा व्यवस्थित असा शिजलेला आहे. पाहू शकता तुम्ही. दाखवते मी तुम्हाला. मसूर हा व्यवस्थित असा मॅश झाला पाहिजे. त्याचबरोबर बटाटा देखील दाखवते. पाहू शकता व्यवस्थित असा मॅश होतोय. तर आपला मसूर हा व्यवस्थित शिजलेला आहे. चला तर मग आता फोडणीची सुरुवात करूया. इथे मी कढई घेतलेली आहे. इथे आपण तेल टाकून घेऊया. त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे. तेल व्यवस्थित गरम करून घेतल्यानंतरच कढीपत्ता टाकायचा. जिरं व्यवस्थित असं तडतडू द्या. त्याचबरोबर जिरं व्यवस्थित तडतडलं तर आपण इथे आता जे आलेलं पाहू शकता. आलं लसणाची पेस्ट टाकण्याची गरज तर बिलकुल नाही. त्यानंतर इथे आपण कांदा टाकून घेऊया 1 वाटी. म्हणजे जो आपण चिरलेला कांदा आहे तो इथे टाकून घेऊया. व्यवस्थित असं परतवून घेऊया. तो टाकून घेऊया. तो देखील तेलावरती व्यवस्थित परतवूया. पाहू शकता. 2-3 मिनिटं ठेवून घेऊया. जो आपला मसाला आहे, मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ हे टाकून घेऊया. मीठ ऑलरेडी आपण थोडंसं टाकलं होतं, त्याचप्रमाणे टाकून घेऊया. पाहू शकता. आता आपण जो अख्खा मसूर कुकरमध्ये करून घेतलेला आहे, तो आता आपण कढईमध्ये ओतून घेऊया. पाहू शकता खळखळून अशी उकळी आलेली आहे. जसा आता 2-3 मिनिटं जरी गॅस बंद करून ठेवला तरी तो अजून आकसला जातो अख्खा मसूर. आता एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. पाहू शकता तुमच्या अख्खा मसूरची रेसिपी मस्त बघा मस्तपैकी मसूर, अख्खा मसूर हा तयार आहे.